बहुजन युथ पॅन्थरच्या महिला जिल्हाध्यक्षा यमुनाताई देवराव भालेराव यांचे राहुरी तहसील समोरील आवारात असणाऱ्या 3 अन्नधान्य गोडाऊन येथे तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत आमरण उपोषण। राहुरी तालुक्यातील तहसील आवारात असणाऱ्या तहसील समोरील 3 अन्नधान्याचे गोडाऊन येथे मोठ्या प्रमाणात धान्यांचा उरलेला साठा लंपास होतोय असं निदर्शनास आलं, असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर या 3ही अन्नधान्य गोडाऊनमध्ये आतून व बाहेरून तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत। त्यानंतर 3 गोडाऊनमध्ये येणारा जाणारा सर्व कोठ्याची माहिती संदर्भात असणाऱ्या सर्व लेखाजोखा यांची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तहसीलच्या उत्तर भागात पूर्ण तार कंपाऊंड करण्यात यावं व चिंचांच्या झाडापासून सेतूकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता तात्काळ बंद करण्यात यावा। हे येत्या 30 तारखेच्या आत न झाल्यास व 30 तारखेच्या आत गोडाऊनला सीसीटीव्ही कॅमेरे न लावल्यास कार्यालयासमोर अजून तीव्र प्रकारचं आंदोलन करण्यात येईल व पुढील काळात काही अनुसूचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी ही राहुरी तहसील कार्यालयाची राहील, अशी मागणी यमुनाताई देवराव भालेराव यांनी केली आहे। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी। मी यमुनाताई देवराव भालेराव, बहुजन युथ पॅन्थर जिल्हा अध्यक्षा, मुक्काम पोस्ट तांदवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। मी गेल्या 17/2/2025 रोजी माननीय तहसीलदार साहेब राहुरी यांना त्यांच्या कार्यालया अंतर्गत असलेले शासकीय गोडवान 1, 2 आणि 3 ह्या संदर्भात चारी बाजूनी कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत। उत्तर भागामध्ये जे रस्ता आहे तो तात्काळ बंद करण्यात यावा। चिंचेकडून जो सेतूकडे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्ण बंद करून घ्यावा। या संदर्भाचे मी निवेदन दिलेले असताना सुद्धा आणि त्यांना मी निवेदनात सांगितले होते की जर आपण याच्या संदर्भात काही केले नाही तर मी 3/3/2000 उपोषणाला बसेल। परंतु अद्यापही माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडनं मला कोणत्याही प्रकारे पत्रव्यवहार झालेला नाही किंवा त्या संदर्भात आम्ही काय कारवाई करू ह्या संदर्भात मला लेखी स्वरूपाचे कोणतेही पत्र त्यांनी देणं बंधनकारक असताना त्यांनी मला कोणतेही पत्र दिलेले नाही। त्याच्यामुळे मी आज 3/3/2025 रोजी माननीय तहसीलदार यांच्या कार्यालयाकडे उपोषण सुरू केलेले आहे। तसेच तेथील जे गोडवानचे जे ठेकेदार आहे MD डोळस तसेच शिवाजी शिंदे यांनी हे फार मोठ्या प्रमाणात ह्या अन्नधान्याचा घोटाळा करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे। त्याच्यामुळे ह्या संबंधितांनी तात्काळ कारवाई यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी असे मी ह्या आपल्या चॅनलद्वारे सांगत आहे। कारण येथे फार मोठा घोटाळा असताना सुद्धा कोणत्याही प्रकारे इथे फुटेज बसवल्या जात नाही। याच्या मागचे कारण काय? आज महिना उलटून सुद्धा कोणत्याही प्रकारे यांनी ॲक्शन घेतलेली नाही। माननीय पुरवठा अधिकारी केदार साहेब यांनी तात्काळ याची चौकशी करावीत, अन्यथा यांना सुद्धा असं आरोपी करून यांना दोषी ठरवण्यात यावं आणि यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही मी माझी मागणी करते। जोपर्यंत त्यांनी आता ह्या फुटेज बसवत नाही किंवा ते कंपाऊंड करत नाही तोपर्यंत माझे उपोषण हे चालू ठेवणार आहे। तसेच यांना दरवर्षी ह्या गोडाऊन दुरुस्तीसाठी 3-3 लाख रुपये येतात। ह्या पैशाचे हे करतात काय? इथे सुधारणा नाही, इथे फुटेज नाही, इथे लाईट नाही आहे, म्हणजे ह्या पैशाचा सुद्धा किती मोठा घोळ आहे हे सुद्धा मी चॅनलच्या माध्यमातून जनतेला उघडकीस आणून देत आहे। त्याच्यामुळे माझे हे उपोषण चालूच ठेवणार। जोपर्यंत मला निर्णय भेटत नाही तोपर्यंत माझे हे उपोषण चालूच राहणार।